गाईज फायनली एवढ्या दिवस आम्ही बोललो आम्ही गावी जाणार मी गावी आलेली आहे. मी माझं घर दाखवेल नंतर, पण तुम्हाला एका व्यक्तीला भेटवते मी. आमचा चैतन्य हाय कर. तो लपला. हे सगळं पाणी 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 पाणी. मम्मी हाय. टग्गू हा पण हाय करतोय. हे शेत आहे. हे नारळाचं झाड आहे. तेवढी मोठी आहेत. डोक्यात पडलं की गेलं. हे पण आहेत. हे सगळे आमचेच आहेत, पण मलाच पाणी प्यायला भेटणार नाही. हे आमचे छोडूचं घर. हे नारळाचे पाण्याचे आमचं चैत्य पडत. गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता आम्ही बसलोय ऊस खायला. आज माझ्या चॅनलवर कोणाचा डेब्यू आहे तुम्हाला माहिती आहे. जो चैतन्याचा भाऊ आहे आमचा कार्तिक. हाय बोल कार्तिक. हाय बाय. कसं वाटतंय तुला मी इथे आली आता? चांगलं वाटत आहे. चांगलं वाटतंय. वाईट पण वाटतंय का? तुम्हाला खूप अभ्यास करायला हवी ती. मी 10th क्लासला आहे. ज्यांची 10वी आहे त्यांनी तर अभ्यास केलाच पाहिजे ब्रो. ज्यांची 10वी आणि ज्यांची 12वी आहे. आता आमच्या इथे मेन 12वी कोणाची आहे? सिद्धीची आहे, जयेशची आहे आणि ह्याची 10वी आहे. लेट सी ते कसा अभ्यास करतायत आणि त्यांना किती मार्क्स पडतात आणि काय. पण सध्या तरी मी ऊस एन्जॉय करते, गाव एन्जॉय करते. दिवसभर अभ्यास करून वैतागली आहे मी. हा ऊस आणि ऊसाची कांडी आणलेला माणूस आणि हे आमचं शेत. इफ तुम्हाला दिसत असेल तर सगळा परिसर आहे आजूबाजूचा. वाव परिसर. लुक ॲट सनसेट ब्रो, सनसेट. हवेचा खूप आवाज आहे, खूप जास्त. मे बी तुम्हाला आवाज येत असेल ना, येत असेल काय माहिती. तुमची किचन क्वीन काय बनवतेस मम्मी? तुला कसं वाटतंय आता आपण घालवायचं? बापरे खूप थंडी आहे. मला खूप बरं वाटतं तसं इकडे. खूपच थंडी, खूप म्हणजे खूपच. आमचं पीठ काय म्हणते? तुला बरं वाटत असेल ना की मी आली आता, माझ्यामुळे तुला पण भेटत आहे. हो हो हो, मला खूप आनंद होतो. मग तुला असंच आनंदात राहायचं असेल तर मला चांगलं जेवण करून घाल. मग आपण इथेच थांबू. चालेल ना. बघू काय घालतेस बनवून. बाय कर. बाय. गाईज मी गावी आले आहे. तर मी ऑफकोर्स तुमच्या फेवरेट म्हणजे ज्या माणसाला मी ब्लॉगमध्ये घेतलं त्या ब्लॉगला माझ्या सर्वात जास्त व्ह्यूज आहेत. तो माणूस तर ऑफकोर्स गावी असणार, कारण का तो आमच्याच गावचा आहे. सो दिल थांब के बैठिये. धगधग धगधग सगळ्यांची धगधग होत असेल. जोक. हाच आहे तो व्यक्ती. हाय बोला. काय चैतन्यराव कसे आहात? एकदम मजेत आहे. काय एकदम गोलीगत. मग असं सांग ना ते काय झालं कांद्याचं? सो चैतन्य आज आपल्या किती गोण्या गेल्या? आपल्या 36 गोण्या गेल्या. हा का? हा 36. आणि ते हमाल तर बिग फॅन झाले आपले. का? म्हणजे दाबू गोण्या भरल्यात. 50च्या वरून किलो भरती. हा का? एवढे उचलले तू? हा ते हमालांनी उचलल्या. हा पण तू पण तर थोडंसं केलंच असशील ना. बघा आमचा चैतन्य किती पैसे वाचवतो. म्हणजे दाबून भरल्या तर ते जास्त किलो भरतात, मग तुम्हाला गोण्या कमी वापरायला लागतात ना. असंच काहीतरी असतं. आणि तो माणूस काय तुला बोलला? तो माणूस मला बिग फॅन तुझा म्हणला. नाद केला भाऊनी, नाद केला. मग मी पण त्यांना म्हणलं नाद करायचा, पण चैतन्य जगदाळायचा नाही करायचा. चैतन्य जगदाळे बोलते सबको बोलते. हो साहेबांचा डायलॉग आहे. आता हा ब्लॉग मिलियन मध्ये गेलाच पाहिजे. गाईज फास्ट लाईक करा. जेव्हा मिलियन जातील जेवढे लोक बघताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करायचे. ओके ना साहेब? हो. तुम्ही आम्हाला किती मदत करणार यांच्यात? फुल सपोर्ट माझा. फुल सपोर्ट. मी त्याला सांगितलंय जेवढं इन्कम येईल 20% तुझं करून द्यायचं. पण बघू ना कधी येतं. आणि आमच्या घरचे पडाकू अभ्यासू माणूस इथे अभ्यास करतोय, म्हणजे दाखवतो की अभ्यास करतोय. तो आजीचा फेवरेट आहे. मी आणि चैतन्य एका टीममध्ये, माझी मम्मी आणि हा एक टीम आहे.
आम्हाला म्हणजे आमचं बॅटल चालू असतं की कोण बेटर आहे ह्याच्यावर. मग तो फक्त आता दाखवतं की मी किती अभ्यास करतो या नावावर. कार्तिक इकडे बघा, इकडे बघावे. एक्सक्यूज मी, मला टाइम नाही. अजून मोठा शाणा एक्सक्यूज मी. त्याला मी चॅलेंज देणार आहे. एक कार्तिकसाठी मी स्पेशल चॅलेंज आठवलं आहे, आपण निर्माण केलं आहे की कार्तिकने पूर्ण 24 तास शुद्ध मराठी बोलायचं. ह्याला त्याला हे असं काय बोलायचं नाही, हाय की नाही. जर कार्तिकने हे चॅलेंज केलं तर माझ्याकडनं त्याला काय रे, चायनीजची ट्रीट, चायनीजची पार्टी. डन 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 डन. तू एक्सेप्ट करतोयस हे चॅलेंज? बघू हा, जर नाही झालं तर मग काहीच भेटणार नाही. असं वर बघून थम्सअप कर आमच्याकडे, असं इकडे बघ. असा आहे, असाच मी तुला ठेंगा दाखवणार, असाच. आणि नाही बोलला तर त्याने आपल्याला करायचं. हा चालेल चालेल. मग एनी टाइम आपणच जिंकणारे टाईम. सो आता आमचं जेवण येणार आहे. आता आम्ही जेवणार आहे गावी. लवकरच जेवतात, मोस्टली 8:30 झालेत. आणि खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे इथे. काय सांगू नाही शकत मी तुम्हाला की एवढी थंडी आहे. माझी सकाळी हालत होते लिटरली. तुम्ही जर असं म्हणजे वॉशरूमला वगैरे थांबा, की म्हणजे इतकी थंडी आहे ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे तुम्ही वॉशरूमला जाऊन आलात, आपले पाय ओले बिले राहिले, त्याचा बर्फ होईल लिटरली. इतकी थंडी आहे, हवा बिवा इतकी सुटली. आणि ॲक्च्युली आमच्या घरती असं स्लॅब नाही आहे, पत्रा आहे. तर मग असे आणि आजूबाजूला मी एक होम टूर टाईप देईलच, एक व्हिडिओ काढेलच नेक्स्ट व्लॉगमध्ये. म्हणजे आमच्या आजूबाजूला असे खूप नारळाची झाडं आहेत, 5-6 असतील ना चैतन्य. खूप नारळाची झाड आहेत. मग ते त्याचं सगळं नारळ बिरळ पत्रामध्ये असं धूड असा एकदम मोठ्याने आवाज येतो. मग ते घाबरायला पण होतो. बट आता काय, यूज टू होईल आम्ही. चैतन्य तर एकदम प्रो झाला आहे. आता चैतन्य इथे काय काय कामं करतो त्याचा पण एक मी व्लॉग बनवणार आहे. मी चैतन्याला आधीच बोलले की मी गावी आल्या फुल तुझ्या लाईफवर अशी व्हिडिओग्राफी करणार आहे की काय काय चैतन्य करतो. मग एक दिवस कार्तिकचा करू. इतका पचार जो करतो तो आमचा दुश्मन. एकदम 1 नंबरचा विरोधातला आहे आमचा तो दुश्मन. ओ दुश्मन, लुक टेस्ट तुमची, लुक टेस्ट. नो डिस्टॉपची स्पेलिंग बोल, डिस्टॉप मोठा शेमडा. सो मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. मी असं जे काही करत जाईल प्रिपरेशनमध्ये पण किंवा काही इथे डेली ॲक्टिव्हिटीज मी होपफुली टाकत जाईल. कारण का म्हणजे इथे पण टाईम नाही भेटत मला. मी इथे माझं मेन फोकस CMAचं प्रिपरेशन आहे. सो इथे पण मला एवढा असा व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत. मग कधी असा टाईमपास करत असेल तेव्हा असा एखादा व्हिडिओ बनवला किंवा असा लागोपाठच व्हिडिओ बनवला तर मग तो कधी असा होतो. पण आता थोडं व्लॉग्स इरेग्युलर असतील. लेट्स सी कसं काय होतं आहे. सध्या प्रिपरेशन महत्त्वाचं आहे. आता म्हणजे जूनची एक्झाम येते आहे. एक्झाम खूप महत्त्वाची आहे, ती क्लिअर करणं माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. यूट्यूब तर सेकंड आहे ऑफकोर्स. सो लेट्स सी. बाय. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय गाईज.